हे तर आहे 12,000 रुपये, पण ही बघा किती सुबक आहे मोठी. हो हो एकदम काय येणार ते लक्ष्मी आहे, जसं की गजलक्ष्मी, वैभवलक्ष्मी, या सगळ्या लक्ष्मी आहे त्याच्यामध्ये. 8 प्रकारच्या 8 प्रकारच्या लक्ष्मीचे कलश आहे बघा. हे छोटंवाले असतं, टायगर असतो, त्याच्यानंतर स्फटिक आहे, आणि हे धनयोग म्हणून ब्रेसलेट म्हणून जातं किंवा आणि असे बरेच प्रकार आहेत. टायगर आहे, आत्मविश्वास वाढवण्यासाठी असतो. पायराईट लोक म्हणतात, पायराईट स्टोन आहेत बघा, आहे लक्ष्मी अट्रॅक्शन कार्ड आहे. हे बरेच प्रकारचे आहे. मनशांती पाहिजे त्यासाठी एमेथिस्ट आहे. असे विविध प्रकारचे ब्रेसलेट आहेत. आमच्याकडे एक आम्ही खास बनवलेलं आहे, हे हेल्थ अँड वेल्थ. काही तोरणं पण बघा. तोरणं आपल्याला इथे सगळ्यांची प्राईस दिलेली आहे बघा. ही आपल्याला 40 रुपयाला बघायला भेटेल. ही आपल्याला बघू शकतात तुम्ही. ही तोरणं आहे तिथे, सगळ्या तऱ्हेची तोरणं आहेत. तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव ओमकार मयेकर. तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मयेकर ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि तुम्हाला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आपण जाणार आहोत लालबागमध्ये पूजा भांडारमध्ये. इथे आपल्याला विविध प्रकारचे पूजा सामग्री बघायला भेटतात. तर आता आपण जाऊया आणि बघूया तिथे काय काय पूजा सामग्री आपल्याला भेटतात. तर चला बघूया मग. तर आता आपण आलेलो आहे इथे गुरुकृपामध्ये. इथे आपल्याला अगरबत्तीचं सामान सगळं भेटतं. इथे आपल्याला भंडार भेटतो आणि हे यांचं शॉप आहे. इथे बाहेर यांनी कंदील वगैरे सगळे लागलेले आहेत. इथे आपल्याला तोरणं पण बघायला भेटतात बघा. ही तोरणं पण बघा. तोरणं आपल्याला इथे सगळ्यांची प्राईस दिलेली आहे बघा. ही आपल्याला 40 रुपयाला बघायला भेटेल. ही आपल्याला बघू शकतात तुम्ही. ही तोरणं आहे तिथे, सगळ्या तऱ्हेची तोरणं आहेत. आपल्याला सगळ्यांची प्राईस दिलेली आहे. इथे पण बघा, हे पण आपल्याला बघायला भेटेल. 400 रुपयापासून बघायला भेटतं आपल्याला. बघा इथे बघा, हे पण आपल्याला असे पण बघायला भेटतात. हे पण आपल्याला 400 रुपयापासून बघायला भेटतात. इकडे बघू शकता तुम्ही. सगळे हे ते तोरणे इथे पण आहेत, आर्टिफिशियल आहेत, आपल्याकडे बघायला भेटतात. आणि इथे हे माळा पण बघायला भेटतात आपल्याला. बघू शकता याची माळांची पण प्राईस दिलेली आहे इथे. हे बघा, ही 70 रुपये आपल्याला बघायला भेटते. खूप साऱ्या व्हरायटीज आहेत त्यांच्याकडे माळामध्ये पण बघू शकता तुम्ही. त्याला दारावरती लावायला पण आहे इकडे बघायला भेटतं. ते पण तुम्ही बघू शकता. आणि प्राइसिंग पण लिहिली आहेत ना. हे 200-300 पासून पाव किलो स्टार्ट आहेत. त्यामध्ये 5,000 रुपयापर्यंत किलोमध्ये आहे. ओके. 300 रुपये किलोपासून 5,000 रुपये किलोपर्यंत अगरबत्ती. हां बोला. आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या अगरबत्त्या मिळतात. जसं की अगदी 300 रुपये किलोपासून स्टार्ट होते, ती 5,000 रुपयापर्यंत आहे. आपली गिरनार अगरबत्ती, औदुंबर अगरबत्ती ऑलरेडी फेमस आहे. लांबून लांबून लोक घ्यायला येतात. तसं आपल्याकडे सगळ्या विविध प्रकारची पूजेचं साहित्य, तसंच ब्रेसलेट वगैरे आहेत, ते दाखवू शकता तुम्ही. ते वगैरे सगळं आपल्याकडे मिळणार. त्यासाठी लांबून लोक येतात. अच्छा. सगळ्या माळा आहेत, सगळ्या प्रकारच्या माळा, तुळशी, रुद्राक्ष, स्फटिक, सगळ्या प्रकारच्या माळा. ब्रेसलेट पण. हां हां हां. सगळे ब्रेसलेट आहेत जी विविध ते म्हणतात ना, त्याला आपण रत्न घालतो. त्याची परत नसतात. मनी मॅग्नेट आहे. मनी मॅग्नेटमध्ये आता हे ट्रेंडिंगमध्ये आहे. मनी मॅग्नेट त्याच्यामध्ये सिट्रिन असतं, टायगर असतो, त्याच्यानंतर स्फटिक आहे, आणि हे धनयोग म्हणून ब्रेसलेट म्हणून जातं किंवा आणि असे बरेच प्रकार आहेत. टायगर आहे, आत्मविश्वास वाढवण्यासाठी असतो. पायराईट लोक म्हणतात, पायराईट स्टोन आहेत बघा, आहे लक्ष्मी अट्रॅक्शन कार्ड आहे. हे बरेच प्रकारचे आहे. मनशांती पाहिजे त्यासाठी एमेथिस्ट आहे. असे विविध प्रकारचे ब्रेसलेट आहेत. आमच्याकडे एक आम्ही खास बनवलेलं आहे, हे हेल्थ अँड वेल्थ म्हणून ब्रेसलेट आहेत. 700 रुपये किंमत आहे याची. आरोग्य आणि धनसंपदा असं दोन्ही आहे.
बघायला भेटतात. सगळ्या फ्लेवरचे अगरबत्त्या तुम्हाला जसे पाहिजे तसे, म्हणजे तुम्हाला माइल्ड पाहिजे का स्ट्रॉंग पाहिजे तसे आपल्याला बघायला भेटतात. इथे आपल्याला ना यांची मूर्ती पण बघायला भेटतात. ही आपली स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आहे, अय्यप्पा स्वामींची मूर्ती आहे, गणपती बाप्पाची मूर्ती आहे, तुम्हाला बघायला भेटतात. कामगिरी पण आहे बघा, बघू शकता तुम्ही. धूपस्टिक आहेत, ही आमची समर्थ धूपस्टिक आहे बघा. ओके, समर्थ धूपस्टिक. हे स्ट्रॉंगवाले आहेत का? नाही, हा जो सुगंध आहे अक्कलकोटच्या गाभाऱ्यात जो सुगंध येतो तसा सुगंध आहे ना आसपास. ओके, समर्थ दर्शन म्हणून. ओके, हे छोट्यावाले आहेत बघा. लेव्हेंडर ना, लेव्हेंडरचे बघायला. हे बेला आहे. बेला म्हणजे हिमाचल प्रदेशमध्ये जे फुल येते, बेला की बहार आहे ते बेला. अच्छा अच्छा. किती वा बघा, पण चंदनचे बघायला भेटतात. शंखलिंक पण बघायला भेटतात आपल्याला इथे. बघा, ही छोट्या मूर्त्यापासून मोठ्या मूर्त्यापर्यंत आपल्याला बघायला भेटतात. ही छोट्या मूर्त्या आहेत आपल्या, गणपतीचे आहेत, कृष्णाचे आहेत, सगळ्यांचे तिकडे. हां, हे बघा छोटी लक्ष्मीची पण बघायला भेटते. हां, स्वामी समर्थांची पण आहे मूर्ती बघायला भेटते. काय रेंज असेल तरी याची? हे तर आहे 12,000 रुपये, पण ही बघा किती सुबक आहे मूर्ती. हो हो, एकदम स्वामींची मूर्ती. हे 2,500 रुपयाला आहे. ही एक्झिबिशन मध्ये वगैरे 6,500 रुपयाला विकतात ही मूर्ती. ओके, हे आपल्याकडे 2,500 रुपयामध्ये. ओके. त्याला अष्टलक्ष्मी करायचे आहेत बघा. हे पण आता तुम्ही काय येणार ते लक्ष्मी आहे, जसं की गजलक्ष्मी, वैभवलक्ष्मी, या सगळ्या लक्ष्मी आहे त्याच्यामध्ये. 8 प्रकारच्या. 8 प्रकारचे ना, 8 प्रकारच्या लक्ष्मीचे कलश आहे बघा. हे छोटंवाले हे छोटेवाले, आणि हा मोठा आहे. हे श्रीयंत्र पिरॅमिड मध्ये पायराइड श्रीयंत्र आहे. त्याच्यात खाली पायराइड आहे, तसंच हे गोमती चक्र आहे, रुद्राक्ष आहे, आणि वरती श्रीयंत्र आहे. हे आपली सगळी मंदिरं कशी असतात तसं टोकदार असतात. म्हणजे ऊर्जा प्रदान करण्यासाठी घरामध्ये ठेवलेलं चांगलं असतं. त्याच्यामुळे आर्थिक सुबत्ता वगैरे वाढते असं म्हटलं जातं. इथे पण आपल्या मूर्त्या बघायला भेटतात. छत्रपती शिवाजी महाराजांची ही जी एक मूर्ती आहे ती पण दुर्मिळ मूर्ती आहे. हे बरेच जणांचं कुलदैवत असतं, भैरी भवानी म्हणतात तिला. अच्छा अच्छा. भैरी भवानी लोक भरपूर शोधतात इकडे तिकडे. ही आपल्याकडे मिळते भैरी भवानी. विठ्ठलाची पण मूर्ती बघायला भेटेल. राधाकृष्णाची बघायला भेटेल. नरसिंहाची मूर्ती आहे बघा. हे पंचमुखी हनुमान आहे. पंचमुखी हनुमान. अच्छा अच्छा. पंचमुखी हनुमान, 5 मुख असलेले हनुमान. ओके ओके. ही दत्ताची ना. हे माऊली आहे. इकडे सगळ्या पंचधातूच्या मूर्त्या. हे बघा, ही महाराजांची मूर्ती आहे. ती पण आपल्याला देवींची मूर्ती बघायला भेटते. ही धन्वंत डॉक्टरमध्ये हॉस्पिटलमध्ये गेल्यावर असते ना मूर्ती, ही धन्वंतरी म्हणतात. ही घरामध्ये असल्यामुळे तुमच्या घरामध्ये कधी आजार पण कम येणार नाही, म्हणजे त्यासाठीच आहे स्पेशल. आयुर्वेदाची देवता. ही गजलक्ष्मी आहे. 2 बाजूला ती आणि लक्ष्मी. हे कुबेर आहेत सगळे. त्या लक्ष्मी बरोबर कुबेराची पूजा करतात. कुबेर दिवाळीमध्ये प्रतिम मूर्ती आहे. स्पेशल दत्त महाराज. मस्त 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 आहे. आपल्याला पंत्या पण बघायला भेटतात तिथे. आपले कॅन्डल्स आहेत, आपण बघू शकतात. पूजनासाठी आपल्याला पुस्तकं पण बघायला भेटतात. टाळ पण भेटतात. हे आपलं दुकान 50 वर्ष जुनं आहे सांगा लोकांना. अच्छा. 50 वर्ष इथे विठोबा उभा आहे. बघा साक्षात. बघा हे बघा, टाळ पण भेटतात तिथे. प्राइसिंग सगळे लिहिलेले आहेत, ते व्हिजिट करा. पंचरथी आपल्याला बघायला भेटतात तिथे वरती. सगळे प्राइसिंग लिहिलेले आहे तिथे. काही कवडी
बघा हे कवडीची माळा आहे तिथे बघायला भेटतात. आणि हे आपल्याला धागे पण बघायला भेटतात तिथे. हे पण आहे तिथे आपल्याला बघायला भेटतात दारावरती लावण्यासाठी. 120 रुपये आहे बघा. सगळे प्राईस आपल्याला लिहिलेली आहे इकडे बघा. इथे विजिट करा. इथे आपल्याला सगळे पूजेची सामग्री वगैरे सगळं बघायला भेटेल. होता आजचा ब्लॉग. तो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुर्तास